रुपयाचा बहीण 500 रुपयाचा कासरा, स्नेहलचं नाव घेतो शेवटी बाबाच केला सासरा. चला तर मित्रांनो आज आमचे काका शंकररावजी सखारामजी कोटकर यांची 21वे पुण्यस्मरण यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आज आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमाचीच आता तयारी ही चालू झालेली होती. आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. तर मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता आता कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आता भाषणेसुद्धा सुरू झालेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता. 1995 ते 2000 हा काळ वरुणचंद्रपांच्या निकाल अहोरात्र सोबत राहत गेलो आणि सोबतच सगळी ती सोबतच काम करत राहिलो. त्यामुळं मी जास्त काही सांगतो उचित नाही. काकांच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली वाहून सर्वांनी एकत्र येऊन ग्रुपमध्ये फोटोसुद्धा देखील काढलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता कशाप्रकारे सर्वांनी एकत्र येऊन फोटोसुद्धा काढलेले आहेत. मित्रांनो गावामधील हा कार्यक्रम पार पडतात आता आम्ही समाधीस्थळी तिथेसुद्धा एकदा पूजा करून तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी आता आम्ही सर्व मित्रमंडळी आता आम्ही चाललो तिकडे. तुम्ही ते बघू शकता सर्वजण चाललेले आहेत. मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता आता आम्ही सर्वजण मित्रमंडळी चाललेलं आहे. एक पूजेचं ताट व तसेच या थैलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फुलं आहेत व त्याच्यानंतर हारसुद्धा आहे. आता आम्ही सर्वजण इकडे चाललेलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता समोर थोडं वल्लं असल्यामुळे खाली गव्हातून चाललेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता. मित्रांनो ही विहीरसुद्धा बघू शकता. आपल्या इथेच महादेवाचं एक मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरच एक विहीर आहे. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो आता इथे आल्याच्यानंतर सर्वात प्रथम महादेवाचं दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन घेतल्याच्यानंतर सर्वजणांनी समाधीस्थळी जे काही फुलं आणले होते ते फुलं तिथे समाधीस्थळी फुले व तसेच फुलांचा हार अर्पण केला व त्याच्यानंतर सर्वजणांनी श्रद्धांजली वाहिली व वाहिल्याच्यानंतर इथे फोटो घेऊन आले. आता तुम्ही इकडे बघू शकता श्रद्धांजली वाहण्यासाठी आमच्या मोठ्या ताई ह्यासुद्धा इथे श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या होत्या. तुम्ही इकडे बघू शकता. तुम्हाला थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. मित्रांनो दिसायला जरी लहान असली तरी सर्वात मोठी आहे ताई. शरीराचं वजन जरी कमी असलं तरी समाजात मात्र वजनात राहते. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण इथे श्रद्धांजली वाहून फोटोसुद्धा काढलेले आहेत आणि आता फोटो काढल्याच्यानंतर आता आपल्याला जायचं होतं गावामध्ये. कारण की गावामध्ये आज आपलं एक लग्न होतं आणि त्या लग्नाकडे आपल्याला आज जायचं होतं. मग मित्रांनो श्रद्धांजलीचा कार्यक्रम पूर्णपणे आटोपल्याच्यानंतर आम्ही आलो होतो शाळेकडे. कारण की आज आपल्या गावामध्ये होतं लग्न. तर तुम्ही इकडे बघत आहे कसे नवरदेव नवरीच्या खुर्चीवरती दोघंजण बसलेले आहेत. इकडे बाकी सर्वजण नाश्ता करत होते. त्यांनी इथे येऊन काम केलं व त्याच्यानंतर ते नाश्ता करून आले आणि हे एक तर उशिरा आले आणि उशिरा आल्याच्यानंतर म्हणलेले आम्हाला नाश्ता आणून द्या इथं. म्हणलं आमदार आपण खरोखर आमदार नाही, आपल्याला मित्रांनी दिलेली फक्त पदवी आहे. तुझं असं वागायला अजून की तू खरोखर आमदार आहे, इथं आणून द्या नाश्ता म्हणून. नाही म्हणे मी आमदार आहे म्हणे. तितक्यात त्याला बापू म्हणे तू आमदार आहे घे उठून हातानं खाय म्हणे, त्याला कोणी देऊ नका रे म्हणे खिचडी. मग काय पटकन उठलं गडबडीने गेला आणि खिचडी घेऊन आलं आणि मग खाऊ लागलं. मित्रांनो इकडे बघू शकता सर्वजण कसे प्रकारे नाश्ता करत आहेत. सर्वजण इकडे बसलेले आहेत. त्याच्यानंतर पलीकडे बघू शकता स्टेजची तयारी चालू आहे. आता आमचे कैलास भाऊ पहा कशा प्रकारे खिचडी घेत आहेत व त्याच्यानंतर आमदार मग पटकन तिकडे गेला आणि खिचडी घेऊन आला आणि मग आता लपून ठेवला. इकडे पहा कशा प्रकारे लपून ठेवत आहे म्हणजे आता तर मला कॅमेऱ्यात नाही दिसायचं म्हणे. त्याच्यानंतर आता आमदार गेला आणि कैलासराव येऊन बसले तिथं. त्यानंतर पहा कशा प्रकारे नाश्ता करत आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आता हा कार्यक्रम संपन्न झाला होता आणि आता इकडे बघू शकता आता पाहुणे कधी येतात कधी नाही याची वाट आतुरतेने सर्वजण बघू लागली. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो तुम्ही आता इकडे बघू शकता आता नेमके पाहुणे कधी येणार आणि कधी नाही याची आतुरतेने सर्वजण वाट बघूनच होते. नेमके पाहुणे कधी येणार कधी पानवाटी होईल याची सर्वजण आतुरतेने वाट बघतच होते. आता तुम्ही इकडे बघू शकता. तर मित्रांनो आता पाहुणे आलेलेच होते आणि आता पानवाटीला देखील सुरुवात होणारच होती. त्याच्यानंतर पाहुण्याचं बँड लावून जंगी स्वागत केलं व स्वागत झाल्याच्यानंतर पानवाटीला सुरुवातसुद्धा झालेली होती. तुम्ही इकडे बघू शकता. आता तर मित्रांनो अशा प्रकारे पानवटीचा कार्यक्रम झाला
व पानवाटीचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर लगेच पाहुणे मंडळींना जेवायसाठी बसवले आणि इकडे बघू शकता कशा प्रकारे पाहुणे मंडळी जेवत आहेत आणि पाहुणे मंडळीच्या नंतर लगेच महिला मंडळींना सुद्धा बसवलं आणि महिला मंडळीला बसवल्याच्या नंतर मग लगेच नवरदेव परमे आता निघलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, आता नवरदेव मंडपामध्ये आल्याच्यानंतर लगेच आता लग्न कार्यास सुरुवात होणार होती आणि आता बघू शकता लगेच लग्न कार्याला सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शुभविवाह सोहळा संपन्न झाला आणि लगेच फोटोशूटसुद्धा झाले. तर मित्रांनो, आता बघू शकता हा शुभविवाह सोहळा कसा झाला. मित्रांनो, हा शुभविवाह सोहळा संपन्न झाल्याच्यानंतर नवरदेव नवरीचं त्यांच्या राहत्या घरी आगमन झालं आणि कशा प्रकारे आगमन झालं आता तुम्ही इथे बघू शकता. परंतु मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील.